पूजा, मी एक उदाहरण सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक 35 ते 40 मला वर्ष तर नक्की असेल, माझ्याकडे जॉब मागण्यासाठी आला. त्यांनी सांगितलं मागच्या 10 वर्षापासून मी एक आमदारासोबत एक निष्ठावंत कार्यकर्ता होतो म्हणे. तो मला नोकरीला लावतो किंवा मला सेटल करतो म्हणून मी 10 वर्ष त्या माणसामागे फिरलो. आता त्यांनी सांगितलं बाबा की मी तुला नाही लावू शकत. विचार कर, 35व्या वर्षी लग्न झालंय, एक मुलगी आहे त्या व्यक्तीला, घरात इन्कम नाही, आणि आता कोण त्याला काम देणार सांगतो? वय निघून गेलंय, वय निघून गेलं. दुसरं काय झालं माहितीये का, की मोठडपणाची सवय लागली ना. हो, गाड्या त्यांच्या फिरायला भेटत होतं, रुमाला अंगात टाकायला मिळत होते, शाली मिळत होत्या, आणि आमदाराचा जवळचा माणूस म्हणून होतं. आता इन्कम नाही, काय करणार ना. तर माझी एक विनंती आहे की बघा, राजकारण तुम्ही आता सगळे राजकीय लोक राजकारण व्यवसाय म्हणून करतायत ना, आता तुम्ही व्यवसाय म्हणूनच करा. हजारो तरुणांचं आयुष्य खरंच बरबाद करू नका. जसं एखाद्या कंपनीचा ओनर आहे ना, तो कंपनी चालवताना जसं करतो तसं तुम्ही आता राजकारण करताना तसंच राजकारण करणार. तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो, कारण तुमच्या सगळ्याची काय परिस्थिती होती ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. आज तुम्ही किती करोडपती झाले ते बघा. आम्ही तुम्हाला नाव ठेवत नाही, तुम्ही करोडपती आणि अब्जोपती व्हा, पण तुमच्यासोबत गाड्यामध्ये फिरणाऱ्या जे काही युवा नेता म्हणतात ना तुम्ही, किंवा तरुण म्हणतात ना, या लोकांचे आयुष्य बरबाद करू नका. एवढंच तुम्हाला विनंती आहे. एकच सांगा, संभाजीनगरमध्ये काही कंपन्या येत आहेत, मला बाबा मी तुला तिथं लावू शकत नाही, पण ते काहीतरी एखादा कोर्स करून तिथं लाग.